प्रतिशोध अ रिवेंज लव्ह स्टोरी भाग 25. मागील भागात तिच्या नाजूक गोऱ्या मनगटावर वीरच्या बोटांचे निशाण उमटले होते आणि बांगडी फुटून त्याची कास तिच्या मनगटात घुसली होती. ते पाहून युवराजला खूप राग येत होता. आत्ता जावा आणि त्या वीरचा जीव घ्यावा असं त्याच्या मनात वाटून गेलं, पण त्याने त्याच्या रागावर कंट्रोल करत तिच्या जखमेवर लक्ष केंद्रित केलं. त्याने हळूच तिच्या दुसऱ्या बांगड्या मागे केल्या आणि तिच्या मनगटातून काच हळूच बाहेर काढली. वेदनेने स्पर्श कळवळली. आह! स्पर्श डोळे गच्च बंद करून म्हणाली. युवीने लगेच त्यावर फिंकर मारली. आता पुढे. खूप दुखतंय का? युवी तिच्या जखमेला बघत काळजीने म्हणाला. त्याच्या डोळ्यात ती तिच्या वेदनेची कळ पाहू शकत होती. तिने मानेनेच हो म्हणलं. मग त्याने अजून त्यावर हळूच फुंकर मारली. त्याच्या गरम श्वासांच्या स्पर्शाने ती मोहरून जात होती. त्याने कॉटनवर डेटॉल घेऊन तिची जखम साफ केली आणि त्याच्या झणझण करण्याने तिच्या डोळ्यात पाणी आलं. जखम साफ करून त्याने त्यावर मलम लावून बँडेज लावली. फर्स्ट एड बॉक्स बाजूला ठेवून त्याने परत तिचा हात हळूच हातात घेतला. आय एम सॉरी. युवराज तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला. स्पर्श काहीच बोलत नव्हती. तिची नजर खाली झुकलेली होती. तू माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहेस. मी तुला गमावण्याचा विचारही सहन करू शकत नाही. त्यात तुझ्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी रागाच्या भरात तुझ्यावर हात उचलला. प्लीज मला माफ कर. युवराज डोळ्यात पाणी आणून म्हणाला. त्याचे अश्रू बघून आता तिलाच कसं तरी वाटलं. इट्स ओके, पण इतकं जोरात कोणी मारतं का? बघा किती लाल झाला माझा गाल. तुम्हाला असं मारलं तर कसं वाटेल? स्पर्श त्याच्याकडे त्याचीच तक्रार करत मुसमुसत म्हणाली. घे मार. युवीने तिच्यासमोर त्याचा गाल केला. स्पर्श गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. हा काय वेडाबिडा आहे का? एका क्षणासाठी तिला वाटून गेलं. मार ना. त्यानिमित्ताने तू मला स्वतःहून स्पर्श तरी करशील स्पर्श, असं म्हणत युवीने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. तिला त्याच्या अशा रोमॅन्टिक बोलण्याने अंगावर काटा उभा राहिला. तो तिच्या नोळ्या डोळ्यात पाहत होता आणि ती त्याच्या अशा पाहण्याने अजूनच अस्वस्थ होत होती. तिने लगेच तिचा हात त्याच्या गालावरून काढून घेतला आणि नजर चोटली. तो गालात हसत तिच्या समोरून उठला. पार्टीत सगळे आपली वाट बघत असतील, जाऊया? युवी म्हणाला आणि तिला वीरची आठवण झाली. तिने लगेच नाहीमध्ये मान डोलावली. बस थोडा वेळ, पार्टी आता संपत आली आहे. जाताना काही गेस्ट आपल्याला विचारतील तेव्हा त्यांना काय सांगायचं? आणि तू जेवलीसुद्धा नाहीस ना? युवी तिचे केस कानामागे टाकत तिला समजावत म्हणाला. मला नाही यायचं प्लीज. स्पर्श त्याच्याकडे केविलवाणा नजरेने पाहत म्हणाली. तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येत होतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण तू रडू नको. युवी तिचे डोळे पुसत म्हणाला. तिला बरं वाटलं. तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी जेवणाची प्लेट पाठवतो, युवी म्हणाला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून जात होता. युवराज. स्पर्शने हळूच त्याला साथ घातली. त्याने लगेच काय या आविर्भावात तिच्याकडे वळून पाहिलं. गुलाबजामुन आणि आईस्क्रीम जास्त पाठवा. स्पर्श नाकवर ओढवत म्हणाली आणि तिची ती ॲक्शन आणि वाक्य ऐकून युवीला हसूच आलं. कोण म्हणेल ही मुलगी थोड्या वेळाखाली लहान मुलाप्रमाणे रडत आणि त्याच्याशी भांडत होती. अजून काही? युवी गालात हसत म्हणाला. तिने गोड हसत काही नाही मध्ये मान डोलावली. युवी रूम बाहेर निघून गेला. स्पर्श त्याची वाट बघत तिथेच बसून राहिली. तिने आता पूर्ण रूमवर नजर टाकली आणि तिने भीतीने आवंढा गिळला. तिने बेडवर नजर टाकली आणि आता तिचं हृदय धडधडत तिच्या पोटात भीतीचा गोळा झाला. कारण युवीची सगळी बेडरूम वेगवेगळ्या सुंदर फुलांनी आणि सुगंधित कॅन्डल्सने सजवली होती. बेडवर तर गुलाबाच्या पाकळ्यांनी मोठं हार्ट काढलं होतं. त्याच्याशी वाद घालण्याच्या नादात तिने रूममध्ये पाहिलंच नव्हतं आणि आता सगळी रूम पाहून तिच्या लक्षात आलं की सगळी तयारी त्यांच्या फर्स्ट नाईटची होती. ओ गॉड, हे काही नवीन संकट आता. मला इथून जायला हवं, स्पर्श स्वतःशीच म्हणाली आणि ती पळत दरवाजाकडे गेली. तिने नोब फिरवून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक झाल्याने उघडत नव्हता. अरे बाबा, उघड ना, मला इथे कसं तरी होतंय. स्पर्श दरवाजा उघडत बडबडत होती, पण तिला काही दरवाजा उघडता येत नव्हता. तिने वैतागून त्यावर लाथ मारली. आई गो. स्पर्श कळवळली आणि पायाला पकडून लंगडत पुन्हा तिच्या जागी येऊन बसली. आत्ता जेवणाची प्लेट घेऊन कोणीतरी येईल ना, तेव्हा बाहेर आजीच्या रूममध्ये जाईन, स्पर्श मनाशीच म्हणाली. 1-10 मिनिटांनी तिला दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. ती खुश झाली आणि परत चालत जातच होती की एक जेवणाची ट्रॉली घेऊन युवराज आत आला. तिचे पुढे पडणारे पाय आता जागीच थांबले. द फूड इज हिअर. युवी तिच्याकडे बघून हसत म्हणाला. तिने जबरदस्ती स्माईल केलं आणि त्याच्याकडे पाहिलं. कम, असं म्हणत युवीने सोफ्यासमोर असलेल्या टेबलसमोर ट्रॉली नेऊन उभी केली. पार्टी संपली का? स्पर्श म्हणाली. नाही अजून. युवी तो सोफ्यावर बसून जेवणाच्या प्लेट लावत होता. मग तुम्ही इथे काय करताय? जा ना पार्टीत, स्पर्श पटकन म्हणाली. डॅड म्हणाले मी पार्टीत थांबायची काही गरज नाही, सुनबाईला एकटं सोडू नको म्हणून आलो. चल,
तुला भूक लागली होती ना, जेवून घेऊ. मला पण खूप भूक लागली आहे आणि हे गुलाबजाम बघून तर अजूनच. युवी म्हणाला. तुम्ही जेवला नाहीत अजून? स्पर्श म्हणाली. नाही. म्हणलं तुझ्यासोबत जेवावं. आता प्रश्न विचारू नकोस, ये लवकर. युवी म्हणाला. हो, स्पर्श कचरत म्हणाली आणि छोट्या सोफ्यावर जाऊन बसली. अगं इथे बस ना, युवी त्याच्या बाजूला इशारा करत म्हणाला. नाही नको, बसते इथेच, स्पर्श म्हणाली. मग युवराज तिच्याजवळ सरकला आणि तिच्यासमोर प्लेट धरली. थँक्यू. प्लेट हातात घेत स्पर्श म्हणायचं म्हणून म्हणाली. मे आय? असं म्हणत युवीने एक गुलाबजाम घेतला आणि तिच्या ओठांच्या जवळ नेला. स्पर्श त्याच्याकडे बघत होती. त्याने डोळ्यांनीच खा ना असं खुणवलं. मग तिने आ केला आणि युवीने तिला गुलाबजाम भरवला. तिने थोडासा खाल्ला आणि त्याच्या हातातून गुलाबजाम तिच्या हातात घेतला. तोंडातलं संपवून ती उरलेला गुलाबजाम खात होती की युवीने तिच्यासमोर आ केलं. स्पर्श गोंधळून त्याच्याकडे बघत होती. मी तुला इतकं प्रेमाने भरवलं, आता तू भरव, युवी ओठ बाहेर काढून म्हणाला. स्पर्शने तिच्या हातातील गुलाबजाम खाली ठेवला आणि दुसरा उचलला. हा नको, युवी लगेच म्हणाला. मग? स्पर्श म्हणाली. हा भरव. तू खाल्लेला? युवी म्हणाला. हा माझा उष्ट आहे, स्पर्श म्हणाली. म्हणूनच त्याला तुझ्या ओठांचा स्पर्श झाल्याने तो अजूनच गोड आणि टेस्टी झाला असेल आणि मला त्याची टेस्ट चाखायची आहे. युवी तिच्या ओठांकडे एकसारखं पाहत म्हणाला. आणि आता हे ऐकून तिच्या पोटात गोळा झाला आणि तिने डोळेच मोठे केले. आय एम वेटिंग प्लीज, युवी परत आ करून म्हणाला. आणि नाईलाजास्तव स्पर्शने त्याला तिचा उष्टा गुलाबजामुन भरवला. इट्स यम्मी असं म्हणत त्यांनी गुलाबजाम पूर्ण तोंडात घेत तिची बोटे पण चाखली. तिच्या पोटात आता उकळ्या फुटत होत्या. तिने पटकन तिचा हात काढून घेतला आणि खाली मान घालून तिचं जेवत होती. युवी गालात हसत तिच्याकडे पाहत जेवत होता. माझं झालं, मी जाते हां, स्पर्श गडबडीत उठत म्हणाली. कुठे? युवी म्हणाला. झोपायला, आजीच्या रूममध्ये. बोलत बोलत स्पर्श दारात पोचली. वेट, युवी म्हणाला. स्पर्श घाबरली. तू आज पण आजीसोबत झोपणार? युवी तिच्याजवळ येत म्हणाला. हो, आजी म्हणाली होती ना, स्पर्श म्हणाली. ते फक्त काल रात्रीसाठी, युवी म्हणाला. नाही, आज पण, स्पर्श पटकन म्हणाली. स्पर्श, युवी म्हणाला. तिने त्याच्याकडे भीतभीतच पाहिलं. आजपासून तू याच रूममध्ये झोपणार आहेस, आजी काही नाही म्हणणार, युवी तिला समजावत होता. नाही नको, स्पर्श बेडकडे बघत म्हणाली. का? काय झालं? एवढी मोठी रूम तर आहे, असं म्हणत युवीने रूमवर नजर फिरवली आणि रूमचं डेकोरेशन बघून तो काय ते समजून गेला. स्पर्श, तू यामुळे इथून जाण्याचा प्रयत्न करत होतीस? युवी हाताची घडी घालून तिला रोखून पाहत म्हणाला. ती काहीच बोलली नाही. तिच्या हातांची चुळबुळ आता अधिकच वाढली. लुक ॲट मी, युवी म्हणाला आणि तिने नाहीमध्ये पुन्हा मान डोलावली. अरे माझ्याकडे पहा तरी, मी इतका वाईट दिसतो का, जे तू माझ्याकडे पाहायलाही तयार नाहीस? युवी हळू आवाजात म्हणाला. तरीही स्पर्श त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. कम, युवीने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. हे बघ स्पर्श, तुला या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. हे तर घरच्यांनी आपल्या आनंदासाठी केलं आहे. त्यांना कुठे माहीत आहे आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे? त्यांना तर तेच माहीत आहे जे आपण सांगितलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ही रूम सजावट केली आहे. तुला हीच भीती आहे ना की हे सगळं बघून मी तुझ्यावर जबरदस्ती करेन, तुझ्याकडे सगळे हक्क मागेन आणि तुला ते नाईलाजाने करावं लागेल. तर तसं अजिबात नाही आहे. तू जोपर्यंत माझं प्रेम आणि मला स्वतःहून स्वीकारत नाहीस तोपर्यंत आपल्यात असं काहीच होणार नाही. सो रिलॅक्स, तू आरामात इथे झोप, ओके? युवी तिच्या गालाला हात लावून म्हणाला. तिला त्याच्या बोलण्यात खूप सच्चेपणा वाटला आणि ती किंचित हसली. गुड, नाऊ बी कम्फर्टेबल, असं म्हणत युवीने बेडवरून सगळी फुले काढून टाकली. स्पर्श त्याला पाहत होती. त्याच्या इतकंच म्हणण्याने तिला खूप छान वाटलं. तिचं अर्ध टेन्शन कमी झालं होतं. पण तरीही एक प्रश्न होताच की एका बेडवर दोघेही कसं झोपणार? तू चेंज करून घे आणि इथे आराम कर, युवी तिला म्हणाला. पण माझे कपडे आजीच्या रूममध्ये आहेत, स्पर्श म्हणाली. अच्छा, मग जाऊन घेऊन ये, युवी तिला म्हणाला. हो, ती स्माईल करून म्हणाली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तिला आताही तो उघडत नव्हता. हा नॉब असा एकदा आणि असा एकदा फिरवायचा, दरवाजा उघडेल. युवीने तिला त्या नॉबचं सेटिंग सांगितलं. थँक्स, स्पर्श म्हणाली आणि मग त्याने सांगितलं तसं नॉब फिरवला आणि यावेळी दरवाजा उघडला. ती त्याला बघून हसली आणि पुन्हा आजीच्या रूममध्ये निघून गेली.
ती येईपर्यंत युवीने पण चेंज करून घेतलं आणि बेडवर एक उशी घेऊन सोफ्यावर झोपला. स्पर्श जेव्हा रूममध्ये आली तेव्हा त्याला सोफ्यावर झोपलेलं पाहून आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं होतं दोघांनाही एकाच बेडवर झोपावं लागेल, पण जसं युवीला तिच्या मनातील भीती कळली होती आणि तो अगोदरच सोफ्यावर झोपला होता. स्पर्शने त्याच्याकडे पाहतच बेडवर आडवी झाली. तिलाही पडल्या पडल्या झोप लागली, पण थोड्याच वेळाने तिला काही तरी हालचाल झालण्याचा आणि खाली पडण्याचा आवाज आला आणि तिने लगेच डोळे उघडून पाहिलं तर युवीची उशी खाली पडली होती आणि पडताना तिचा धक्का लागून बाजूला असलेल्या टेबलवरील फ्लॉवर पॉटला लागला होता आणि तो थोडासा आवाज करत जागेवरून सरकला होता. युवीला कदाचित त्यावर नीट झोपता येत नव्हतं. कसं येणार? 6 फूट उंच धिप्पाड शरीरयष्टी असणारा तो एका छोट्या सोफ्यावर कसा मावला असता? पण तरीही तो तसाच त्यावर झोपला होता आणि त्यामुळे तो झोपेत सारखाच कूस बदलत होता. ती इतकी छोटी असून एवढ्या मोठ्या बेडवर आणि तो इतका मोठा असून छोट्याशा सोफ्यावर झोपणार? स्पर्शला ती गोष्ट बरोबर वाटली नाही. तिने लगेच त्याला आवाज दिला, युवराज, युवराज. स्पर्श हळू आवाजात म्हणाली. हं? युवराज जागा होत उठून बसला. काय झालं? काही हवंय का? युवी जांभई देत म्हणाला. नाही, काही नाही. स्पर्श म्हणाली. मग तुझा हात अजून दुखतोय का? युवी पुन्हा काळजीने म्हणाला. नाही, तुम्ही इथे बेडवर झोपा, स्पर्श म्हणाली आणि ते ऐकून त्याने लगेच भुवया उंचावल्या. म्हणजे तुम्हाला तो सोफा पुरत नाही आहे ना? मग तुम्ही इथे बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते, स्पर्श म्हणाली. तुला इथे झोप येईल? युवी म्हणाला. हो, आरामात, स्पर्श स्माईल करत म्हणाली. ओके, युवी म्हणाला आणि मग तो बेडवर गेला आणि स्पर्श सोफ्यावर आली. दोघेही एकमेकांना पाहत झोपण्याचा प्रयत्न करत होते. युवी पुन्हा झोपून गेला, पण स्पर्शला अजिबात झोप येत नव्हती. ती सुद्धा सारखी कुसबदलत झोपण्याचा प्रयत्न करत होती. युवी फक्त डोळे बंद करून पडून होता. तिची चुळबुळ त्याच्या लक्षात येत होती. शेवटी तो बेडवरून उठला आणि तिच्या जवळ गेला. ती डोळे बंद करून पडली होती. त्याने तिला खाली वाकून दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि तिने दचकून डोळे उघडले. स्पर्श बोलतच होती की त्याने असा आवाज केला आणि ती घाबरून त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्याने तिला बेडवर आणून झोपवलं आणि ब्लँकेट पांघरली. ती अजूनही भीतीयुक्त नजरेने त्याच्याकडे पाहत होती. मग त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि दुसऱ्या बाजूने जाऊन तिच्या बाजूला पहुडला. हा बेड खूप मोठा आहे, आपण दोघेही यावर आरामात झोपू शकतो. नाव रिलॅक्स अँड गुड नाईट, असं म्हणत युवी लगेच डोळे बंद करून झोपला. ती बराच वेळ त्याच्याकडे बघत होती. स्वीट हार्ट, माझ्याकडे असं बघू नको, मला कंट्रोल होणार नाही आणि मी तुला किस करेन, युवी डोळे बंद करून म्हणाला. पण तो जागी होता. स्पर्शने घाबरून लगेच डोळे बंद केले आणि पूर्ण डोक्यावरून ब्लँकेट पांघरून घेतली. युवीला तिचं हसूच आलं. थोड्याच वेळात स्पर्शसुद्धा गाढ झोपून गेली. युवी मात्र आता पण जागेच होता. ती बाजूला इतक्या जवळ झोपलेली असताना त्याला कशी शांत झोप लागणार होती? त्याने हळूच तिच्या बाजूला सरकत तिच्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट खाली सरकवलं. तिचा तो सुंदर चेहरा आता त्याच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता. ती शांत झोपून होती आणि हा तिला प्रेमाने एकसारखं पाहत होता. मला विश्वासच बसत नाही आहे की ही सुंदर परी माझी आहे आणि आता आयुष्यभर माझीच राहील, युवराज तिच्या कपाळावर पुन्हा ओठ टेकवत मनात म्हणाला. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिच्या चेहऱ्यावर गोड हलकी स्माईल आली. तिच्या हालचालीने अंगावरील पांघरून अजून खाली सरकलं होतं आणि तिच्या क्रॉप टॉपमधून तिचं गोरं गोरं सपाट पोट युवीच्या नजरेस पडलं. त्याला त्यावर हात फिरवण्याचा मोह आवरला नाही आणि त्याने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पोटावरून फिरवला. तिने लगेच पोट आखडलं आणि कूस बदलत त्याच्या मिठीत शिरली. तिचा चेहरा युवीच्या छातीवर टच झाला. त्याच्या टी शर्टमधूनही त्याला तिच्या ओठांचा तो नरम मुलायम स्पर्श जाणवत होता आणि त्यामुळे त्याचे हार्टबीट एकदम फास्ट झाले. त्याने तिला थोडं दूर करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनच त्याला घट्ट विलगली. ही जर मला अशीच काही वेळ बिलगून राहिली तर आय कांट कंट्रोल माय सेल्फ, युवी मनात म्हणाला. आणि मग मन नसतानाही त्याने तिला थोडं दूर केलं. तिला बघत बघत पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी नेहमीप्रमाणे युवी लवकर उठला. त्याला जिममध्ये जाऊन वर्कआउट करायची जी सवय होती, त्याने एक जांभई दिली. त्याला त्याचं शरीर कुणीतरी पकडून ठेवल्यासारखं जाणवलं. त्याने लगेच नीट डोळे उघडून पाहिलं तर स्पर्श त्याच्या दंडावर तिचं डोकं ठेवून मस्त त्याला बिलगून झोपली होती. तिने तिचा हात त्याच्या पोटावर ठेवला होता. तिला असं बिलगलेलं पाहून युवी खूप खुश झाला. डोळे उघडल्या उघडल्या त्याला तिचा तो सुंदर चेहरा दिसला होता जो त्याच्या एकदम जवळ होता. व्हॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग, युवी तिला पाहून गालात हसला. त्याच्या हालचालीने तिलाही जाग आली. हे लक्षात येताच युवीने पटकन डोळे मिटले. तसं तर स्पर्शला सकाळी लवकर उठायची सवय नव्हती. तिला उठण्यासाठी अलार्म लागायचा,
पण आज ती वेळेवर उठली होती. तिने एक जांभई दिली आणि हात वर पसरून मोठा आळस दिला. तिच्या हाताला त्याच्या ओठांचा स्पर्श झाला आणि तिच्या अंगावर पुन्हा सरकन काटा येत ती दचकली. तिने लगेच चेहरा वर करून पाहिलं तर ती युवीच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती. तिच्या चेहऱ्याच्या थोडं वर त्याचा चेहरा होता. त्याला इतकं जवळ बघून तिचं हृदय धडधडत होतं. त्याने डोळे मिटलेले असल्याने तो झोपलेला आहे असं समजून मग तिने मोठा श्वास घेतला. तिने त्याला निरखून पाहायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तसा दिसायला ठीक आहे, पण ॲटिट्यूड खूपच आहे. तसा स्वभावही चांगला आहे, पण रागीट खूप आहे. तसा माझ्यापेक्षा समजूतदार तर आहे, पण हट्टी खूपच आहे. स्पर्श त्याचं निरीक्षण करत स्वतःशीच बडबडत होती. ही नक्की मला चांगलं म्हणते की वाईट? युवी तिचं बोलणं ऐकून मनात म्हणाला, थँक गॉड हा झोपलेला आहे, नाहीतर जवळ घेण्याचा असा चान्स अजिबात याने सोडला नसता. स्पर्श स्वतःशीच बडबडत त्याच्यापासून दूर होत होती. तो तर मी असाही सोडणार नाही, असं म्हणून युवीने तिला अजून जवळ ओढून गच्च मिठी मारली. युवराज सोडा मला, स्पर्श घाबरून म्हणाली. युवराज म्हणाला, सोडा म्हणते ना, मला जायचं आहे. स्पर्श त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली, गिव्ह मी अ वन गुड मॉर्निंग किस अँड देन गो. युवी असं म्हणाला. नो नेव्हर, स्पर्श त्याच्या बोलण्यावर घाबरून म्हणाली. मग मी पण सोडणार नाही. नो नेव्हर, युवी तिची ॲक्टिंग करत म्हणाला आणि तिला आता रागच आला. तिने त्याला मारण्यासाठी हात उगारला आणि त्याने तिचा हात पकडत तिला अक्षरशः पूर्णपणे अंगावर ओढून घेतलं. ती स्वतःला सोडवण्यासाठी झटपट करत होती आणि तो तिची धटपट पाहून गालात हसत होता. वाईल्ड कॅट, युवी तिचे डोळे बघून म्हणाला. युवी, सुनबाई, नीला आत्याने आवाज दिला. युवराज, आत्या बोलवतात, सोडा ना. स्पर्श आत्याचा आवाज ऐकून पुन्हा घाबरून त्याला म्हणाली. अगोदर गुड मॉर्निंग किस, मग बाकी सगळं. अँड यू नो मी व्हेरी वेल, खूप हट्टी आहे ना मी, मग माझा हा हट्ट तुला पूर्ण करावाच लागेल. युवी आता खट्टळ हसत म्हणाला आणि तिने त्याचं बोलणं ऐकून डोळेच मोठे केले. तुम्ही ऐकलं होतं सगळं? स्पर्श म्हणाली. येस, युवीसुद्धा म्हणाला. सोडा ना प्लीज, स्पर्श पुन्हा क्यूट फेस करून म्हणाली. वन किस, युवीसुद्धा क्यूट फेस करून तिला म्हणाला. मग नाईलाजास्त तिने त्याच्या गालावर हळूच तिचे नरम गुलाबी ओठ टेकवले. मी इथे बोललो, युवी ओठ बाहेर काढून म्हणाला. नो, स्पर्श बारीक डोळे करून म्हणाली. अरे युवी, आत्याने पुन्हा आवाज दिला. मग युवीने तिला सोडलं. ती पटकन उठून दार काढायला गेली. वेट, युवी तिला मध्येच थांबवत म्हणाला. तिने आता काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे वैतागून पाहिलं. त्याने पटकन सोफ्यावरून उशी उचलली आणि बेडवर टाकली. त्याचबरोबर फुलांच्या पाकळ्या बेडवर विखुरल्या, काही खाली टाकल्या. स्पर्श गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. तुला अजून माहीत नाही, माझ्या घरचे CID आहेत. आजी तर ACP प्रद्युम्न आहे, असं म्हणत युवी बाथरूममध्ये लगेच निघून गेला. स्पर्शने दार उघडलं आणि आत्या आजी लगेच आत आल्या. काय काय आजी? स्पर्श त्यांना बघून अडखळत म्हणाली. काही नाही. युवी कुठे आहे? आजी रूमवर नजर टाकून म्हणाली. तितक्यात बाथरूममधून युवराजचा आवाज आला. स्वीट हार्ट, किती बाईट केलंस यार मला, आणि हे नखांची ओरखडे, आह. युवी मुद्दाम ओठ दाबून हसत जोरात म्हणाला. स्पर्शने तर त्याचं बोलणं ऐकून डोळेच मोठे केले. आत्या आणि आजी गालात हसत होत्या. स्पर्शला आता खूपच लाज वाटत होती आणि ती नजर चोरत इकडे तिकडे पाहत होती. सुनबाई, तयार होऊन खाली ये हा, आजी तिच्या गालावर हात ठेवून म्हणाली. नीला चल, आजी नीला आत्याला खुणावत म्हणाली. मग दोघीही गालात हसत रूम बाहेर निघून गेल्या. स्पर्श पळत त्यांच्या मागे दार लावायला गेली, पण त्यांचं बोलणं ऐकत पुन्हा तशीच दारामागे थांबली. तू उगाच काळजी करत होतीस नीला, तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. बघितलं ना, त्यांच्यात सगळं नीट आहे, आजी म्हणाली. अगं माई, मला काल तसं जाणवत होतं. त्यांचं असं अचानक झालेलं लग्न, सुनबाईचं पार्टीतून निघून जाणं, म्हणून थोडी शंका आली होती, आत्या म्हणाली. आत्ता झालं ना दूर, उगाच मलाही टेन्शन दिलंस. पण आतमधला नजारा पाहून मी खूप खुश आहे. लवकरच मला पंतू होणार असं दिसतंय, आजी खुश होत म्हणाली. त्यावर दोघी खळखळून हसायला लागल्या आणि खाली निघून गेल्या. त्यांचं बोलणं ऐकून स्पर्श तर थक्कच झाली. युवी म्हणतात ते खरं आहे. स्पर्श पुटपुटली आणि तिने पुन्हा दार लावून घेतलं. काय झालं? युवी केस पुसत ट्रँक पॅन्ट घालून बाथरूममधून बाहेर आला. त्याने नुकतंच शॉवर घेतल्याने त्याच्या अंगावर ठिकठिकाणी पाण्याचे थेंब तसेच बसून होते. त्याची पिळदार शरीरयष्टी आणि सिक्स ॲप बघून तर स्पर्शच्या पोटात गोळाच आला. तिने लगेच नजर दुसरीकडे फिरवली. काय म्हणाली आजी? युवी आरशासमोर जाऊन उभा राहिला. काही नाही,
त्यांना आपल्याबद्दल थोडी शंका येत होती. स्पर्श इकडे तिकडे बघत म्हणाली, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडेच बघतसुद्धा होती. मी म्हणलं होतं ना, आजी खूप फास्ट आहे. सकाळी सकाळी आवाज देण्यामागे असंच काहीतरी कारण असणार. माहीत होतं मला, युवी केस पुसत म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोते हो, कथेचा आजचा भाग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.